एखादा आरोपी एखाद्या गुन्ह्यामध्ये ज्याच्यावर एफ-आय-आर झालाय 376चा एफ-आय-आर झाला, त्याच्यावर गुन्हा दाखलच होईल. पोलिसांना अटक करावीच लागेल, कारण महिलेची तक्रार आहे. आणि त्याला अटक केल्यानंतर सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आम्ही बघा कसं त्या गुन्हेगाराला अटक केलं याचं क्रेडिट घेते. राजकारण एवढं खालच्या थराला गेलं. अहो, राज्यातल्या महिला सुरक्षित नाहीत हे तर अगोदर समजून घ्या. आणि भारतीय जनता पार्टीचे जे सो कॉल्ड प्रवक्ते आहेत, स्वतःला काय समजतात? एक तर सोयीनं भूमिका घेतात. ज्या वेळेस यांच्या पक्षाची लोक एखाद्या प्रकरणात अडकलेली असतील तर यांची तोंड पण कुठं दिसत नाहीत. सगळे मुख गिळून एखाद्या कोपऱ्यात जाऊन गप्प बसलेले असतात. आठवा तुम्ही. आणि ज्या वेळेस विरोधी पक्षातलं कुणी काय सापडलं की त्याच्यावर एवढं तुटून पडतात, तोंड सुख घेतात, कल्पनाशक्तीच्या बाहेर. मी नाशिकच्या त्या भोंदू अशोक खरात प्रकरणाबद्दल चर्चा करतोय आणि महाराष्ट्राला एक काही गोष्टी समजून सांगितल्या पाहिजेत. काही गोष्टीचा महाराष्ट्रातली जनता पाहते, बघते, विचार करते, पण बोलत नाही त्या मुद्द्यांवर. आणि मग तुमच्या माझ्या समोर एखाद्याने जर चुकीचं जरी मांडलं तरी आपण मान्य करतो, कारण आपल्याला वाटतं की आपला आवाज त्याच्यापर्यंत जाणार नाही. पण असं नाही होणार. जर भारतीय जनता पार्टी खोटारड्या गोष्टीचं समर्थन करून क्रेडिट घेत असेल तर हे चुकीचं आहे. खराब प्रकरणामधून या गोष्टी स्पष्ट झाल्या. भारतीय जनता पार्टीचे ते चित्रवाग किंवा नवनाथ बन सध्या काय म्हणतात, त्या खरातवर आमच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या गृहमंत्र्यांनी कशी लगेच तात्काळ कारवाई केली. भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊमुळेच त्याला लगेच अटक झाली का? अहो, तो खरात आहे म्हणून तुम्ही कारवाई केली. इथं जर कोरटकर, सोलापूरकर, देशपांडे, कुलकर्णी, दामले, लेले जर कुणी असतं तर तुम्ही लगेच तात्काळ कारवाई केली नसती. हे उभ्या महाराष्ट्राला माहितीये. खरातनं इथल्या महाराष्ट्रातल्या शेकडो हिंदू महिलांचं लैंगिक शोषण केलं. महिलांनी ते सगळं सहन केलं. एकीनं महाराष्ट्रासमोर येऊन कशाचीही तमा न बाळगता, होय माझी फसवणूक झाली, माझ्यावर अत्याचार झाला, मला चुकीचं खायला प्यायला दिलं आणि माझ्यावर बलात्कार केला, हे ज्यावेळेस त्या महिलेनं पोलिसांसमोर, महाराष्ट्रासमोर येऊन सांगितलं त्यावेळेस त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय. 1 वर्षापासून याच्या विरोधात लोक तिथं नाशिकमध्ये ओरडतायत, आवाज उठवतायत. का मग गृह विभागाने, पोलिसांनी तिथं काही कारवाई केली? अजिबात नाही केली. महिला कार्यात आल्यानंतर त्यांच्या कलश देऊन, अंधार करून, का एक कृष्णाचा अवतार आहे, तो माझी राधा आहे पद्धतीचं बोलून तिला विचित्र काही स्वतःचं मूत्र प्यायला नंतर ज्या पद्धतीचे अत्याचार केले हे. आणि तुम्ही म्हणता आमच्या सरकारने अटक अटक नाही अशी दिली पाहिजे, पण कायद्याने या सगळ्या गोष्टी पुढे गेल्या पाहिजेत. मुख्यमंत्री या केस मधलं गांभीर्य घेऊन मुख्यमंत्री कारवाई केली किंवा मंत्र्यांनी हालचाल केली हे महत्वाचं आहे. पण तुमच्या मध्ये असं म्हणून चालणार नाही. कायद्याचं राज्य आहे काय? पोलीस साहेबांचे पूर्णवेळ कार्यकर्ते नाहीत. पोलीस अधिकारी काय फक्त सरकारचं असं नाही. त्यांची जी ड्युटी आहे ते चोख काम करण्याची त्यांची जबाबदारी आहे. आणि जे काम करतील असे बरेच पोलीस अधिकारी आहेत जे ते थेट खरात सोबत संबंध आहेत. नाशिकचेच उपजिल्हाधिकारी त्या खरातच्या बायकोच्या आणि त्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या नावावर यांच्या प्रॉपर्टी आहेत. या प्रकरणाचं काय करणार? आणि 500 कोटीची प्रॉपर्टी नाहीये खराची, कमीत कमी 5-10 हजार कोटीचा मालक आहे तो. पण काय म्हणजे पैसे असतील, नेत्यांचे पैसे असतील आणि ते सगळे यांच्याकडे लाभार्थी आहेत. चाकणकर त्याच्यामध्ये त्या ट्रस्टीज असल्यामुळे त्या याच्या कटामध्ये किती सहभागी आहेत हे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना सह आरोपी केल्यानंतर राष्ट्रासमोर येईल. ज्यावेळेस पालिका केलं जाईल, त्यांना अटक केली जाईल, त्यावेळेस भाजपनं क्रेडिट घ्यावं, त्यावेळेस प्रभाग पुढे येऊन बोलल्या पाहिजे.
त्यावेळेस तो बन पुढे येऊन बोललं पाहिजे. विनाकारण तुम्ही काहीच करणार नाही. आज 3-4 महिला महाराष्ट्रासमोर आल्या, त्यांनी त्याचे सगळे कारनामे सांगितले. त्याचा जो शिपाई आहे जाधव, त्याच्या 30-40 महिलांचे फोन नंबर सापडले. हे सगळं बाहेर येत. कसलं क्रेडिट घेत आहे? महाराष्ट्रातल्या एफस्टीन फाईल मध्ये राज्याचं अर्ध मंत्रिमंडळ आणि सरकारमधले नेते आहेत. हे भयानक आहे. महिला आयोगाचे अध्यक्ष असतील, माजी मंत्री असतील, कॅबिनेट मंत्री असतील, आमदार असतील, ही जर मंडळी या महाराष्ट्रातल्या एफस्टीन फाईल मध्ये अर्थात अशोक खरातच्या या मायावी जालमध्ये अडकलेले असतील तर हे प्रचंड भयानक आहे. ही साधी गोष्ट नाही. पुरोगामी महाराष्ट्राला खर तर ही बदनाम करणारी एफस्टीन फाईल आहे जी अशोक खरातनं निर्माण केली. आणि याच्यात महाराष्ट्रातल्या हिंदू महिलांचं शोषण या महाराष्ट्रात तो खरात जर करत असेल आणि सरकार जर हिंदुत्ववादी केंद्रात आणि राज्यात असेल आणि एकही हिंदुत्ववादी नेता या महाराष्ट्रातल्या एफस्टीन फाईल बद्दल चकार शब्द काढत नसतील तर हे दुर्दैवी आहे. झोपलेत का सगळे? त्या खरातच्या जागेवर जर दुसऱ्या धर्माचा माणूस असता, लचके तोडले असते त्याचे, अख्खा मीडिया अख्खा लोकांना रस्त्यावर उडवलं असतं. आज हिंदू महिलांचं शोषण झालेलं असताना एकही हिंदुत्ववादी बोलायला तयार येत नाही पुढं, किंवा एक चकार शब्द काढत नाहीत. याला जबाबदार कोण आहे? आमच्याच धडावर आमचं डोकं नाही आणि आमच्या डोक्यात आमचा मेंदू नाही, ही आजची अवस्था आहे. आमचा मेंदू गुलाम करून टाकलाय, आमचा मेंदू रिमिक्स करून टाकला. आमच्या मेंदू तेवढी कार्यशक्ती उरलेली नाही, म्हणून आम्ही चांगला चांगलं वाईटला वाईट म्हणायला तयार नाही. आम्ही फक्त उठ म्हणलं की उठतो आणि बस म्हणलं की बसतो. लाचारांचं आयुष्य जगतो. त्याचा फायदा ही लोक घेत आहेत. आपल्या लोकांच्या गर्दीवर त्यांच्या पोळ्या भासतायत. आणि आज घराघरात महिलांवर जर असं लैंगिक शोषण आणि चुकीच्या घटना घडल्यानंतर एक सुद्धा त्यावर बोलायला तयार नाही. होय, चूक महिलांची सुद्धा आहे, पण महिलेला जे तिथं घेऊन गेले आणि महिलांसोबत वाईट कृत्य केलं त्यांची सुद्धा आहे. याला कोण जबाबदार आहे हे आता तपासणं, पाहणं आणि विचार करणं गरजेचं आहे. अन्यथा काही खरं नाही. म्हणून जागे व्हा महिलांनो. आपण कुणाला गुरु करतोय? संपूर्ण कुटुंब कुणाला गुरु मानतंय? त्या गुरुला एकदा चेक करा, तपासा. तो जर शोषण करणारा, विकृत, हलकट, घाणेरड्या वृत्तीचा असेल, तुमचा गुरु कसं काय होऊ शकतो? त्याची पात्रता नाही तुमची गुरु व्हायची, हे एकदा बघा, मग गुरु करा. अन्यथा तुमच्यातच एवढं कर्तृत्व आहे, दुसऱ्या समोर लाचार होण्याची गरज नाही. हे आता आपले पण आपण समजून घेतलं पाहिजे. स्वतःच्या कर्तृत्वावर, विज्ञानवादावर आणि प्रयत्नांवर विश्वास ठेवा. तेच तुम्हाला भरपूर आहे, आयुष्यभर टिकणार आहे. चुकीच्या मार्गाला लागला तर काही खरं नाही. हे सुद्धा या निमित्तानं समजून घेतलं पाहिजे. एवढंच. जागे व्हा आणि चिकित्सा करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ.